राम राम मंडळी, कसं काय? बऱ्याच दिवसानंतर आलो ना, तर स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. आज आपण जातोय सोलापूरला. त्याचं कारण म्हणजे अन्नदान करण्यासाठी. आणि अन्नदान आहे विश्वकल्याण सामाजिक संस्था सोलापूर यांच्याकडून. मग त्याआधी आम्ही सोलापूरला गेलो. सोलापूरला गेल्यानंतर पहिला पाणी बॉटल घ्यायचे होते. अन्न तर सगळं रेडी होतं. मग तिथून जेवढ्या बॉटलची आपल्याला गरज होती तेवढे बॉक्स वगैरे घेतलो. मग म्हटलं चांगली गोष्ट काहीतरी करायला जातोय आपण, मग त्याआधी आपण महाराजांचे दर्शन घेऊ. म्हणजेच आपले सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज. सुरुवातीला गणपती बाप्पाच्या पाया पडलो आणि नंतर मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो. मंदिरात जाताना मस्त आपण सेल्फी व्हिडिओ काढायची आपल्याला सवय, मग ते काढलो. त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करताच इतकं भारी निसर्गरम्य वातावरण होतं, मनाला शांती भेटली बघा. मंदिरामध्ये गेल्यानंतर राहुलने आपल्याला पहिला टीका लावला. मग तिथे गेल्यानंतर महाराजांच्या समाधीस्थळी गेलो. समाधीस्थळी गेल्यानंतर पहिला त्यांच्या पादुकांचे दर्शन घेतलं. या मंदिराचं ना खास एक वैशिष्ट्यच आहे की तिथं गेलं ना मनाला शांतीच भेटून जाते. काही असलं की चिंता वगैरे सगळं थकान निघून जाते बघा. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही सगळे सेल्फी काढायला लागलो. बाहेर येता येता वाटेमध्ये तिथं एक दुकान आहे आणि तिथं लहानपणीचे सगळे चॉकलेट बिस्किट होते बघा. आणि ते बघितल्यानंतर आमच्या खाजाबाईला काय मोह आवरला नाही, म्हणून ते दुधाचे चॉकलेट घ्यायला गेले. आणि तिथंच हे दोन चिल्ली पिल्ली होते, चॉकलेट घेत होते. त्यांना बघून असं बालपणच आठवलं. नंतर बाहेर आलो तर गाडीपाशी जाऊन आम्ही सगळं अन्न वगैरे घेतलं. अन्न वगैरे घेऊन मग जे गरजू आहेत तिथं जे त्यांना आपण वाटप करायला लागलो. आता बरेच जण म्हणतील की तुम्ही हे जे कार्य करताय तर त्या गोष्टीचं तुम्ही व्हिडिओ कशाला बनवताय. पण दादा, त्या गोष्टी मागचं एकच कारण आहे की बाबा जसं आम्ही या लोकांना मदत करतोय त्या प्रकारे तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत तुम्ही त्या लोकांचं मदत करा. आता देवाच्या आशीर्वादाने आम्ही एक छोटीशी तरी सुरुवात केली आहे, जेणेकरून त्यांची भूक तरी मिटेल. तर बऱ्याच ठिकाणी असं वाटप केल्यानंतर एक बाबा होते, रॉयलनी त्यांना मागच्या वेळी देखील मदत केली होती. तर त्यांना त्या मागच्या वेळी काढलेला एक फोटो त्यांच्यासोबतचा रॉयल त्यांना दाखवायला लागले आणि हसायला लागले. अन्न वाटप करता करता बराच वेळ झालं, पण आपल्याकडे अन्न बरंच असल्यामुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूरमध्ये आपण फिरत गेलो. मग त्यानंतर आपलं बस स्टॉपवर गेलो, रेल्वे स्टेशनला गेलो. मग असंच अन्न वाटप प्रत्येक ठिकाणी आपण केलो. तर आजचा व्लॉग याच ठिकाणी संपवतो आणि आशा करतो की तुम्ही देखील तुमच्या जवळपासच्या गरजूंना मदत करताल. धन्यवाद.